Hello dear students, our 5 units have completed and today we are going to start the unit number 6. From this unit we are going to learn today subunit, that is very sweet poem, and the name of this poem is A Book Speaks, म्हणजे पुस्तक बोलते. Let's start the poem. Listen, repeat and read with me. ऐका, म्हणा आणि माझ्याबरोबर वाचा. This poem is all about a book. ही कविता एका पुस्तकाविषयी आहे, म्हणजे पुस्तकांची आपण कशी काळजी घ्यावी, हाऊ टू केअर अबाउट द बुक्स, याविषयी ही कविता आहे. First, I read the poem. When you drop me on the floor, I get stepped on. My sides are sore. Torn out pages make me groan. I feel dizzy if I am thrown. Every mark and every stain on my covers gives me pain. Please don't bend me. If you do, I don't want to talk to you. But we will both be friends together if you protect me from the weather and keep me clean so that I look a tidy, neat and happy book. Now see the poem in detail. मी प्रत्येक स्टांजा म्हणजे प्रत्येक कडवं तुम्हाला स्पष्ट करून दाखवतोय, जरा लक्ष द्या. इथे पुस्तकाचं दुःख आपल्याला थोड्या शब्दामध्ये व्यक्त करून सांगितलेलं आहे. वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर, अ बुक टोल्ड अस दॅट वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर म्हणजे जेव्हा तुम्ही मला एखाद्या फ्लोअरवरती टाकता किंवा खाली पाडता किंवा जमिनीवर तुम्ही मला फेकून देता, ॲट दॅट टाईम आय गेट स्टेप्ड ऑन. स्टेप्ड ऑन म्हणजे पायाखाली येणे, म्हणजे त्यावेळेला मी तुमच्या पायाखाली येतो. अँड माय साईड्स आर सोअर, आणि माझ्या ज्या काही साईड्स असतात म्हणजे पुस्तकाच्या ज्या काही बाजू असतात, या बाजू तुटतात किंवा फाटतात. वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर आय गेट स्टेप्ड ऑन अँड माय साईड्स आर सोअर. पुस्तक इथे त्याचं दुःख आपल्याला वर्णन करून सांगतं आहे. माय साईड्स आर सोअर when I get stepped on and when you drop me on the floor. Now see second stanza. Torn out pages make me groan. Torn out, TORNOUT, pages, PAGES. Torn out pages म्हणजे फाटलेली पाने. Torn out pages make me groan. I feel dizzy if I am thrown. Here GROAN, groan म्हणजे कण्हणे, थोडक्यात आपण विव्हळणे असं म्हणूया. टॉर्न आउट पेजेस मेक मी ग्रोन म्हणजे फाटलेली जी पानं असतात, ही फाटलेली पानं मला कण्हायला लावतात, मला विव्हळायला लावतात. अँड आय फील व्हेरी डिझी इफ आय एम थ्रोन बाय यू म्हणजे मला मात्र अतिशय भोवळ आल्यासारखं, डिझी, DIZZY, डिझी म्हणजे भोवळ येणे किंवा चक्कर येणे. आय फील डिझी इफ आय एम थ्रोन, जेव्हा तुम्ही मला फेकता किंवा मी तुमच्याकडून फेकला जातो त्यावेळेला मला खूप भोवळ आल्यासारखं वाटतं किंवा मला खूप चक्कर येतात. सो डोंट मी टॉन अँड डोंट मी थ्रो एनिवेअर. पुस्तक म्हणतं आहे की इथे मला तुम्ही कुठेही फेकू नका किंवा माझी पानं फाडू नका. मुलांनो, जसं आपल्याला दुःख होतं म्हणजे एखादी जखम जर आपल्याला झाली तर आपल्याला खूप दुःख होतं, आपणही विव्हळतो, कणतो. त्याचप्रमाणे इथे पुस्तकाने स्वतःचे विचार आपल्यासमोर व्यक्त केले आहेत. बट रिमेंबर, बुक इज नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे पुस्तक हे निर्जीव आहे तरीसुद्धा त्याला विचार असतात, असं इथे कवीने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. सो लेट्स
Turn to third stanza. Every mark and every stain, mark MARK म्हणजे खूण, and every stain STAIN, stain म्हणजे डाग. कुठलीही प्रकारची आपण पुस्तकावर केलेली खूण किंवा कुठल्याही प्रकारचा पुस्तकाला पडलेला आपल्याकडून पडलेला जो डाग, हे काय करतात, दे ऑन माय कवर्स गिव्ज मी पेन. एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन मेड बाय अस ऑन द covers or the any types of pages of the books gives it various type of pains. म्हणजे आपल्याकडून पुस्तकावर कुठल्याही प्रकारची आपण खूण केली किंवा आपण पुस्तकाला कुठल्याही प्रकारचा डाग पाडला तर ह्या डागांमुळे आणि ह्या खुणांमुळे पुस्तकालाही वेदना होतात. इट गेट पेन्स. आयदर बुक इज नॉन लिव्हिंग थिंग but it also get various pain because we makes some marks and some stains on its covers. Turn to third stanza. Please don't bend me. Here book makes a request to us. आता इथे पुस्तक आपल्याला एक विनंती करत आहे. प्लीज डोंट बेंड मी म्हणजे मला वाकवू नका किंवा मला दुमडू नका. इफ यू डू म्हणजे जर तुम्ही असं केलं, काय केलं, इफ यू बेंड मी, इफ यू टर्न मी, इफ यू डू सो, जर तुम्ही असं केलं, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू, तर मला तुमच्याशी काहीही बोलावंसं वाटणार नाही. तर अशा वेळेला तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही आणि मीही तुमच्याशी बोलणार नाही. पण कधी, इफ यू बेंड अ बुक देन इट विल नॉट टॉक टू यू म्हणजे जर तुम्ही पुस्तकाला वाकवलं किंवा पुस्तकाला दुमडलं, त्याला घड्या घातल्या, तर ते पुस्तक तुमच्याशी कधीही बोलणार नाही. म्हणजे इथे बघा, पुस्तक एक प्रकारचा बालहट्ट आपल्याकडे करतं आहे की डोंट बेंड मी, आपल्याला सांगतं आहे की मला वाकवू नका कृपया. फोर्थ स्टांजा. बट वी विल बोथ बी फ्रेंड्स टुगेदर. बुक सेड दॅट वी विल बोथ बी फ्रेंड्स टुगेदर. आपण कायमस्वरूपी एकत्र मित्र बनून राहूया. मित्र बनून आपण आत्तापर्यंत वावरत आलेलो आहोत, मात्र इथून पुढेही आपण एकमेकांचे मित्रच असू. इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर. बट व्हेन विल वी फ्रेंड्स टुगेदर. इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर म्हणजे जर तुम्ही मला अशा प्रकारच्या वातावरणापासून, म्हणजे कोणत्या, जर तुम्ही त्याची पानं टॉर्न आऊट केली नाहीत, म्हणजे पानं फाडली नाहीत. इफ यू डोंट मार्क अँड एवर स्टेन ऑन इट कवर्स. इफ यू डोंट बेंड इट ॲट दॅट टाईम यू विल बी फ्रेंड्स टुगेदर म्हणजे त्यावेळेला तुम्ही एकमेकांचे मित्र होऊन जाल आणि तुम्ही मला या असल्या वातावरणापासून जर वाचवून ठेवलं तरच आपण एकत्रितरित्या मित्र बनू शकतो, असं इथे आपल्याला पुस्तक सांगतं आहे. तिथे खाली एक आनंदी चित्र दिलेलं आहे बघा. पुस्तक तिथे आपल्याला खूप आनंदी, इट इज व्हेरी हॅपी. अ बुक सेज अस दॅट इफ यू टेक केअर ऑफ मी then I will take care of you and we will both be friends together forever. But if you don't protect me then we will not both be friends together. And last stanza. And keep me clean so that I look a tidy, neat and happy book. म्हणजे and keep me clean म्हणजे मला तुम्ही स्वच्छ ठेवा, मला नेहमीच साफसूफ ठेवा. दॅट आय लुक की जेणेकरून माझा लुक म्हणजे मी तुम्हाला दिसेल, कसा दिसेल, अ टायडी म्हणजे अतिशय नीटनेटका, स्वच्छ, नीट म्हणजे अतिशय निरोगी, अँड हॅपी बुक आणि तुमचं मी एक सर्वात आनंदी पुस्तक असेल असाच माझा लुक तुम्ही नेहमी ठेवा की जेणेकरून आपल्यामध्ये इथून पुढे खूप मोठी मैत्री वाढेल. आपण पुस्तकांची खूप काळजी घेतली पाहिजे. मुलांनो,
इथे आपली ही एक छोटीशी कविता अ बुक स्पीक्स पुस्तक बोलते या नावाची ही कविता इथे संपलेली आहे. या कवितेवरील पान नंबर 74वर दिलेला एक प्रश्न आहे पहा. प्रश्न तिसरा, क्वेश्चन नंबर 3, से व्हॉट हॅपन्स व्हेन, म्हणजे अशा वेळी काय होईल ते सांगा. स्टुडंट्स, लेट्स सी क्वेश्चन फर्स्ट. से व्हॉट हॅपन्स व्हेन, अशा वेळी काय होईल ते तुम्हाला सांगायचं आहे. 1. यू ड्रॉप अ बुक ऑन द फ्लोअर, म्हणजे जर तुम्ही पुस्तक जमिनीवर टाकलं किंवा पाडलं तर काय होईल. आन्सर विल बी अ बुक गेट स्टेप्ड ऑन, म्हणजे ते पुस्तक कोणाच्या तरी पायाखाली येईल. सेकंड क्वेश्चन, यू टीयर आउट पेजेस फ्रॉम अ बुक. से व्हॉट हॅपन्स व्हेन यू टीयर आउट पेजेस फ्रॉम अ बुक, म्हणजे तुम्ही पुस्तकाची पाने फाडली तर काय होईल. आन्सर विल बी इट मेक्स बुक ग्रोन. जर तुम्ही पुस्तकाची पाने फाडली तर ते पुस्तक मोठ्याने कण्हायला सुरुवात करेल किंवा ते विव्हळेल. इट मेक्स बुक ग्रोन. डिअर स्टुडंट्स, ओनली 2 स्टेटमेंट्स आर रिमेन फ्रॉम दॅट क्वेश्चन से व्हॉट हॅपन्स व्हेन. उरलेले 2च प्रश्न आता त्यात राहिलेले आहेत. ते तुम्ही घरी कंप्लीट करा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही पाठवले तरीसुद्धा चालतील. ओके, पुढील व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय छान अशा शास्त्रज्ञांचा एक पाठ बघणार आहोत. द नेम ऑफ द लेसन जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर नावाच्या एका शास्त्रज्ञांचा अतिशय छान पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत थांबूया. बाय बाय.